रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येते. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज पुन्हा घेऊन आलेली आहे काही टिप्स अँड ट्रिक्स जे कठीणातले कठीण काम अगदी सहजाने सोपे करेल. तर इथे बघा, जी आपली पहिली टिप्स आहे ती आहे अशा बांगड्याबद्दल. आता ह्या बांगड्या बना किंवा काचेच्या बांगड्या, जेव्हा आपल्याला कोण्या लग्नात जायचं असतं किंवा कोण्या प्रोग्राममध्ये जर जायचं असेल आणि तेव्हा आपल्याला अशा प्रकारच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या असेल, काय होतं की जर त्या फिट असेल तर आपल्या हातात की त्या व्यवस्थित जात नाही. मग ती बांगडी टिचते किंवा फुटते. बांगडी फुटल्याने आपल्या हाताला इजा होते. आणि जर ती बांगडी जर स्टोनची असेल आणि आपण जर जबरदस्तीने तिला हातात घालत असेल आणि फुटली तर त्या मार्फत आपलं नुकसानही होते. म्हणून आपण इथे एक पन्नी घ्यायची. पन्नी घेऊन अशा प्रकारे आपल्या हातामध्ये ती टाकायची. टाकल्यानंतर तुम्ही कोणत्याही कितीही फिट्ट जर बांगड्या असेल आणि त्या तुम्ही पन्नीच्याद्वारे जर हातात घातल्या तर सहज अशा जातात. इथे बघा, तुमच्या हाताला इजाही होत नाही व जी बांगडी जर फुटली तर जे आपलं नुकसान होते ते नुकसानही होत नाही. म्हणून ही टिप्स तुम्ही नक्की यूज करा. ही पहिली टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. छान आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे बांगड्या नक्कीच हातामध्ये घालू शकतो. आता बघा, बाजारातून आपण अशा प्रकारे वाटाण्याच्या शेंगा ह्या आणत असतो. वाटाण्याच्या शेंगा आता सध्या बाजारात भरपूर प्रमाणात मिळतात आणि भाजीमध्ये वाटाणे जर टाकले तर मग त्या भाजीची खूप अशी चव वाढते. म्हणून आपण जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या घरी वाटाण्याच्या शेंगा आणत असतो. तर तेव्हा वाटाण्याच्या शेंगा तर आणतो, पण वाटाण्याच्या शेंगा सोलणे हे खूप आपल्याला कठीण वाटते. तेव्हा काय करायचं, एक शेंग घ्यायची आणि तिला असं मधातून दुमडायचं. दुमडलं की अगदी त्याच्यातले जे दाणे असतात ते आपल्या हातामध्ये येऊन जातात. म्हणजे हे जे दाणे सोलण्यासाठी किंवा ही जी शेंग सोलण्यासाठी आपल्याला वेळ लागत होता तो वेळ आपल्याला लागणार नाही आणि अगदी सहज या शेंगामधले दाणे हे निघणार. तुम्ही नक्की ही टिपसुद्धा ट्राय करा. आणि तुम्हाला ही दुसरी टिपसुद्धा कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता, मधात आपण थोडी प्रेस केली की दाणे भराभर असे निघत आहे आणि आपले जे कठीण वाटणारं आपल्याला काम, ते काम अगदी सहज पद्धतीने इथे होत आहे. नक्की ट्राय करा. आता तिसरी जी टिप्स आहे ती आहे अशा मोठीबद्दल. आता घरामध्ये आपण मोठ, मूग किंवा बरबटी, तूर, चणा अशा प्रकारे उसळीसाठी वापरत असतो. पण काय होतं की काही दिवस आपण त्याला तसंच जर ठेवलं तर त्याच्यामध्ये असे भुंगूळ होण्याची शक्यता असते किंवा भुंगूळ होतात. आता बघा, हे जे भुंगूळ आहे हे झाले की आपल्याला जर आपण त्याला कितीही काढायचा प्रयत्न केला तर ते काही बाहेर निघत नाही. त्याला चाळलं तरी निघत नाही, उन्हीत टाकलं तर ते मरतात. पण तरी त्याच्या जी त्याला असं त्यांनी कोरलेलं असतं त्याच्या आतमध्ये ते जाऊन बसतात. म्हणून आपल्याला काय करायचं, आपल्या घरी असलेलं मीठ घ्यायचं. मीठ घेतल्यानंतर आपल्याला त्या मोठीमध्ये म्हणा किंवा कोणतंही मूग म्हणा किंवा काही त्याच्यामध्ये आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे. टाकून घेतल्यानंतर त्याला असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानं काय होईल की अगदी आतमध्ये कितीही आतमध्ये जर दळून बसलेले हे भुंगूळ असेल तर ते असे वर यायला लागतात. आता असे वर यायला लागले की काय होतं की थोड्या वेळातच सगळे जेवढे आतमध्ये असलेले भुंगूळ आहे ते सगळे वर येतात आणि वर आल्यावर आपण त्याला सहज काढून टाकू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे तुम्ही असेही काढून टाकू शकता किंवा काय करायचं, त्याला झाकण लावून ठेवायचं. झाकण लावून ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते भुंगूळ मरायला लागलेले आहे किंवा मेलेले आहे. ते सहज असे वर येऊन मरतात. मग आपल्याला काय करायचं आहे, नंतर आपल्याला याला चाळून टाकायचं आहे. चाळल्यानंतर ते भुंगूळ आपल्याला असे पाकडून घ्यायचे आहे. पाकल्यानं काय होईल की ते निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण या मुठीचा यूज करू शकतो. हे तिसरी टिपसुद्धा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे भुंगूळ मेलेले आहे. नक्की ट्राय करा. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच चॅनलला लाईक व कमेंट करायलासुद्धा विसरू नका, कारण तुमची एक कमेंट मला मोटिवेट करत असते. आता आपली चौथी जी टिप्स आहे ती आहे अशा मिक्सरबद्दल. काय होतं, आपण मिक्सर पुसत असतो, पुसल्यानंतर त्याला स्वच्छ करून ठेवतो. पण काय होतं की त्याच्यावर नकळत रात्रीच्या वेळेस त्याच्यावर झुरळ येतात आणि ते झुरळ याच्या आतमध्ये जाण्याची शक्यता असते. कारण की झुरळाला काय, त्या एवढ्याशाही जागेतून ते झुरळ आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर ते वायर असे त्याचे कुंतरण्याची शक्यता असते. म्हणून आपण इथे छान अशी टिप्स पाहणार आहोत. आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरी असलेलं पावडर हे त्या मिक्सरवर टाकायचं आहे. मिक्सरवर टाकल्यानंतर आपल्याला त्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. याने काय होईल की आपल्या घरामध्ये झुरळ असो वा कोणतेही जे कीटक
जे मिक्सरमधून थोड्या म्हणजे जे त्याच्यामध्ये ज्या किनारा असतात किंवा त्याला थोडी जागा असते त्याच्यामधून आतमध्ये जाण्याची जी शक्यता असते ती याच्या आतमधून आतमध्ये जाणार नाही. कारण की काय होईल की या वासाने ते असे दूर पडेल व याच्यावर जो मिक्सरवर एक प्रकारचा जो चिकटावा असतो कितीही आपण साफ केलं तोही नाहीसा होईल व याचा जो वास चालेल त्याच्यामुळे कोणताच कीटक या मिक्सरच्या जवळपास येणार नाही. मुंग्या असो, माशा असो, झुरळ असो वा अथवा कोणतंही ते या मिक्सरपाशी येणार नाही. आता आपल्याला याला थोडं पुसून घ्यायचं आहे. पुसल्याने याला छान अशी चकाकी पण येईल आणि याचा वास तर या मिक्सरला राहील. नक्की ट्राय करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.